तेवढंच काम आहे का मला तिला फोन करायला? असं काय करतोयस? ती तिकडे बेलसरांकडे आहे ना, तिथे ती सेटल झाली का नाही चेक नको करायला. तिला तिथे कोणी त्रास नको द्यायला ना. त्रास तिला? तू तिला अजून नीट ओळखलं नाहीस का? काल तूच म्हणालीस ना, दिसते क्यूट, करते सगळ्यांना म्यूट. ती तशीच आहे, तिला कोणी काय करणार नाही. हॅलो. जय हिंद. येस बॉस. एवढा रात्री कॉल? ऑल गुड? हेच मी तुला विचारायला फोन केलाय. ऑल गुड? येस बॉस. अपडेट. शिफ्टिंग व्यवस्थित झालंय, अर्ध सामान लावलंय, अर्ध उद्या लावेल. अच्छा, अर्ध राहिलंय का? ठीक आहे ना, मग केदारला पाठवते मी उद्या तुझ्या मदतीला. शिफ्टिंग म्हटल्यावर कसं मदत लागतेच ना ग कोणाची तरी. हो चालेल की, काहीच प्रॉब्लेम नाही. हा उलट गप्पा मारत मारत आमचं सामान पण पटापटा लावून होईल. करेक्ट. थांबा मी विचारते त्याला. जाशील ना केदार तू? नाही, उद्या माझं ऑफिस आहे. ऑफिस आहे का? मैत्रीण आहे ना ती तुझी? मग बॉस दॅट्स ओके, आय कॅन मॅनेज. त्याचं काम असेल तर कशाला उगाच डिस्टर्ब करायचं, नाही का? आय विल मॅनेज. केदार, जुनी मैत्रीण आहे ना ती तुझी, तिला खरंच तुझ्या मदतीची गरज आहे. आणि मुळात आता ती आपली टीम मेंबर सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्या टीम मेंबरला काही कमी पडायला नको ही काळजी आपणच घ्यायला हवी ना. हा रेवा येईल ग तो. ओके, बेस्ट देन. त्याला सांगा सगळं सामान लावून झालं की मी त्याला पार्टी म्हणून आमरस देईन. त्याला आवडतो ना? अरे वा, आमरस ना? आमरस खूप आवडतो त्याला. दिवस रात्र खाऊ शकतो. लस्सीपेक्षा जास्त आमरस आवडतो त्याला. ठीक आहे, चल बाय. बाय बॉस. बॉस, हे सगळं का? का म्हणजे? तू का इतका विचित्र वागतोयस केदार? अरे आपलं लग्न खोटं असताना सुद्धा तू माझी इतकी काळजी घेतोस. मग जिच्याशी खरं खुरं लग्न करायचंय तिची काळजी घ्यायला काय हरकत आहे? हा, आता तू जर उद्या तिकडे गेला नाहीस आणि तिला ते नाही आवडलं तर गोष्टी सरळ सोप्या करून बोलून टाकायला पाहिजे. तू गोष्टी जितक्या सरळ सरळ बोलशील त्या तितक्या लवकर सोप्या होतील. आलेच.